आणि ते आतापर्यंत माझे स्वतःचे 1 कोटीच्या वर खर्च केलेले खिशातून. बापरे. आणि त्याचा मला अजिबात वाईट वाटत नाही. त्यांनी हजारो प्रती विकल्या घरी, घरोघरी हिंडून फक्त व्रतस्थ माणूस सापड लावल्यासारखा हिंडायचा. सकाळी निघाला शामच्या. त्यांच्या शेजारी बसण्याचं भाग्य. आय एम प्रमोद अडकरी, बिग झिरो इन फ्रंट ऑफ दॅट पर्सन. कष्ट करून माणसं मोठी होता तो, कष्टाशिवाय नाही काही. तेव्हा नवरा काय करायचा, रात्री झोपताना तिचे हात पाय ते बांधून त्याच्या हातात दोन्ही समाजामध्ये सन्मान सन्मान या गोष्टीचं मूल्य कमी होत चाललंय असं वाटतं. रसिक मोहिनी. रसिक तितुका मेळवावा अर्थात रसिका मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आता एक छोटीशी विनंती आहे, रसिका मोहिनी चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे त्याचे जे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल. आणि आम्हालासुद्धा तुमच्यासारखे नवीन छान सबस्क्रायबर्स मिळाले की खूप आनंद होईल. त्याचप्रमाणे आम्हाला फेसबुक आणि इन्स्टावर पण फॉलो करायला विसरू नका. मागच्या वेळेला आपण प्रमोद आडकर सरांबरोबर ज्या गप्पा चालू ठेवलेल्या होत्या त्याच आता पुढे कंटिन्यू करूया. पण मग आता एवढा तुमचा जो मोठा व्याप आहे रंगत संगतचा किंवा, तर हे म्हणजे पर्सनल म्हणून मी एक विचारते प्रश्न की फिनान्शियली तुम्ही ते स्पॉन्सरशिप मिळवता का स्वतःच्या खर्चात न करता सगळं? काय माहितीये का की फिनान्शियली म्हणाल तर पूर्वी कारण त्याला तिकीट वगैरे काही नसतं, नाही असतं सगळं. आतापर्यंत 33 वर्षात 1567 जे कार्यक्रम झाले ते सगळे ओपन टू ऑल विनामूल्य. पूर्वी काही काळाकरता म्हणजे 6 महिने वर्षाकरता किंवा बा विनय फडणीस त्यांचं फाउंडेशन म्हणा किंवा काही काव्य विभागात एक 5-7 कार्यक्रमांकरता 5-7 कार्यक्रमांकरता फक्त शिरीष चिटणीस म्हणा त्यांनी काही सहकार्य केलं. बाकी सोडता मी अशी मोठी स्पॉन्सरशिप कधीही घेतलेली नाही. पण जाणीवपूर्वक घेतली नाही? जाणीवपूर्वक घेतलेली नाही. का बरं? नाही वाटलं. काहीतरी स्पेसिफिक कारण? स्पेसिफिक म्हणजे असं आहे की आपलं उत्पन्न मिळतं, त्या उत्पन्नातला काहीसा वाटा आपण बाजूला समाजाकरता काढून, जसं मी सुरुवातीला म्हणलं की आपण समाजाकरता काही करू शकतो का, हा त्याचाच भाग आहे की काहीसं उत्पन्न आपण थोडं बाजूला काढून ठेवावं आणि त्या उत्पन्नातनं कार्यक्रम करावेत. तर मी हे सर्व कार्यक्रम हे मला मिळणाऱ्या उत्पन्नातनं केलेले आहेत आणि ते आतापर्यंत माझे स्वतःचे 1 कोटीच्या वर खर्च केलेले खिशातून. बापरे. आणि त्याचा मला अजिबात वाईट वाटत नाही, आनंदाने अत्यानंद वाटतो. त्याचं कारण असं, नाहीतर मी इतक्या सगळ्या मोठ्या माणसांना भेटू शकलो नसतो. इतक्या लोकांचे आशीर्वाद. असं आहे, संचित लागतं तुम्हाला जगण्याकरता. संचित, हे संचित गोळा कसं होतं, एखादा कार्यक्रम झाला, आता उदाहरणार्थ एखादा कार्यक्रम झाला, सन्मानित झाला, 4 लोकांनी तुमच्या चांगलं बोललं, शेवटी माणूसाचा स्वभाव असतो, चांगलं बोलत त्याला बरंच वाटतं ना, वाईट काय वाटणार त्याच्यामध्ये. चांगली कविता लिहिली, वा फार छान आहे असं म्हणलं तर त्या कवीला आनंदच होणार आहे ना. नक्की. आज हे बोलून, पण त्या कवीला व्यासपीठ तर पाहिजे ना. हो ना. कलावंताला व्यासपीठ तर पाहिजे ना. अगदी अगदी. ते दिल्यानंतर त्या कलावंताच्या इथनं आशीर्वाद निघतातच. प्रश्न ते आशीर्वाद म्हणजे तुमचं संचित. ते संचित तुमच्याकडे असेल तर इट सेव्स यू फ्रॉम एव्हरी पेरिल विच वे एनकम्पॅस यू. यू विल बी सेव्ड. इफ एनी व्हेकल इज कमिंग फ्रॉम फ्रंट, इट विल गो लाईक दिस. यू विल बी सेव्ड. These miracles have happened. असं झालेलं आहे. पण याकरता तुमचं संचित बरोबर लागतं, आशीर्वाद लागतात. बरोबर. आशीर्वाद तुमच्याकडे नसतील, कोणी जर तुम्हाला म्हणलं ना, अरे अरे यांनी मला फसवलं, नाही, हे नाही करायचं कधी. कोणाचा इथनं तळतळ नाही घ्यायचं, कधीच घ्यायचं. तर हे आनंददायीच आहे आणि त्यामुळे मी खर्च स्वतः करत गेलो. कोणाकडनं घ्यायचे पैसे, कसं आहे, स्पॉन्सरशिप घेतात, हा माझा व्यवसाय नाहीये, आवड आहे. आवड आहे ही, माझी हौस आहे, ही आवड आहे. बरोबर. ही बौद्धिक आवड आहे. आनंद वाटतो मला त्याच्यामध्ये, आनंद वाटतो. तुम्ही एवढ्या लोकांचे सन्मान केलेत आतापर्यंत, पण मला सांगा एकूणच समाजामध्ये सन्मान
सन्मान या गोष्टीचं मूल्य कमी होत चाललंय असं वाटतं? म्हणजे यावर काय कॉमेंट करायची? कसं आहे माहितीये का, की हा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. हम्म, सन्मान या गोष्टीचं मूल्य कमी होत चाललंय का, त्याचं डायरेक्ट उत्तर आहे नाही. 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 बर, सन्मान हा सन्मानच असतो. बरोबर आहे. पण ते लोकांमधली भावना शेवटी, की एखाद्याला सन्मानित केलं, समजा तुम्ही कोणी म्हणजे रंगत संगतीने केलं, दुसऱ्या व्यक्तीला वाटेल अरे काय ही डिडंट डिझर्व इट, तरी सुद्धा याचा काय सन्मान माहितीये केला. का, असं आहे असंही ना, होऊ की शकतं. ती त्याची असूया असते. हा, ती शक्य त्याची आहे. असूया असते. हम्म, निंदकाचे घर असावे शेजारी. निंदक तर बघायला भरपूर असतात. बरोबर. प्रत्येक मोठ्या व्यक्तीला निंदक असतात. मी मोठा नाही हे पहिलं नाही नाही असं नाही, पण नम्रपणाने सांगून सांगतो. निंदक असतात किंवा त्याला त्याचा सन्मान केला, अरे मी केवढा त्याच्यापेक्षा, असं नसतं. हो म्हणजे असं लोकांच्या मनात येतं अनेकदा. येतं, असूया असते, की असूया बोलते लोकांच्या प्रती. त्यामुळे सन्मान लहान असो किंवा मोठा असो, सन्मान हा सन्मानच असतो. खरंय. आणि तो सन्मान मिळाला तर त्या माणसाने तो स्वीकारावा, आनंदाने स्वीकारावा. त्याचं कारण सन्मान करणारा आनंदाने करत असतो. त्याच्या मागे त्याची उदात्त चांगली छान भावना असते. खरंय, बरोबर त्या आहे. भावनेला तुम्ही त्याचा आदर ठेवायला आदर पाहिजे ठेवायला मुख्य. पाहिजे. कारण अनेकदा आपण बघतो अगदी मोठमोठ्या व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा पेपरमध्ये छापून येतं यांचा सन्मान झाला, त्यांचा म्हणजे मोठी व्यक्ती असेल 70-80च्या पुढची सुद्धा, अशा वेळेला कोणीतरी कॉमेंट केलेली असते, यांना हा सन्मान फार उशिरा मिळाला, ऍक्च्युअली त्यांना हा लवकर मिळायला पाहिजे होता. म्हणजे असं करून त्या सन्मानाचं मूल्य ते कमी करतात असं असं आहे वाटतं. की असं भाष्य करणारी लोक बोटावर होण्याजोगी हो, असतात. पण ते म्हणजे वाईट वाटतं ना. करतात त्याला आता आपण त्याला काय करणार, आपल्या हातात ते काही नसतं. हम्म, पण हा सन्मान असा आहे की एखादा सन्मान असतो, त्या सन्मानाला पात्र अनेक लोक असतात, मग ते लाईनीत असतात ना लाईनीत कुठेतरी. असतात. बरोबर आहे. आज कोणाला यांना द्यावा, मग पुढच्या वर्षी त्यांना, पुढच्या वर्षी कुठेतरी ते लाईनीत असतात. त्याला नंबर लागतो एक्झॅक्टली. आणि तो नंबर लागल्यानंतर कोणाला वाटतं अरे याला आधी का नाही द्यायला दिला, पाहिजे त्याला होता. का नाही दिला. ठीक आहे, त्याला आता काय काय बोलणार आता, नो कॉमेंट्स. हे शेवटी चालत राहणार. पण सन्मान छोटा असो किंवा मोठा असो, सन्मान तो सन्मान सन्मान हा असतो सन्मान. शेवटी. आणि घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला दोघांनाही त्याचा आनंद असतोच ना. ऑफकोर्स असतो, हां. ऑफकोर्स असतो, 100% असतो. अगदीच. आनंद नक्कीच असतो. तुम्ही विविध क्षेत्रातल्या अनेक लोकांचा तुम्ही सन्मान करतात ज्यांनी अलौकिक काम केलंय, तर असे भरपूर अनुभव असतील ना तुमच्यापाशी? भरपूर. ते जरा आम्हाला काही ऐकायला काही आवडतील. त्यातले सांगतो मी तुम्हाला. हां. मला अनेक मोठी माणसं भेटली माझ्या प्रवासामध्ये. हम्म, काही प्रसिद्धी परांमुख आहेत, हम्म, काही माणसं फार कमी लोकांना माहिती आहेत, काही अतिभव्य आहेत, काही मोठी आहेत. या काही माणसांबद्दल तुम्हाला सांगतो मी. शनिवार पेठेत मला पहिले एक दत्ता पुराणिक म्हणून एक सद्ग्रस्त भेटले. बर. बाल रंगभूमीचे ते काम करणारे दिग्दर्शक वगैरे, दत्ता पुराणिक. ते दररोज श्यामची आई हे पुस्तक घरोघरी जाऊन विकायचे. बर. तुमच्याकडे आले, मी दत्ता पुराणिक आलोय, श्यामची आई पुस्तक विकत घ्याल का तुम्ही? कारण त्यांचं त्या पुस्तकावर विशेष प्रेम होतं. फक्त श्यामची आई. अच्छा, एकच पुस्तक? एकच पुस्तक. आणि समज त्या दिवशी जर कोणी पुस्तक विकत घेतलं नाही तर ते जेवायचे नाहीत. भेटलंय तुम्हाला कोणी असं? बापरे, कोणाला माहिती अनुभव हा? दत्ता हे पुराणिक वेगळेच माणसं असतात. श्यामची आई पुस्तक विकायचे, उन्हातानात हिंडायचे, सकाळी फक्त नाश्ता करून निघायचे. सकाळी दुपारच्या जेवेपर्यंत एक पुस्तक विकलं गेलं नाही तर दुपारचं जेवण स्किप. नीट ऐका. बापरे. संध्याकाळच्या याच्यात जर पुस्तक वेगळं नाही तर संध्याकाळचं जेवण स्किप. बापरे. हे माणूस मला भेटले. मी त्यावेळेला काय फार हे होतं असं नाहीये. मी पण संस्था नुकतीच चालू केली होती. ती कळल्यानंतर मी म्हणलं, दादा एक विनंती आहे तुम्हाला, ज्या दिवशी तुमचं पुस्तक विकलं जाणार नाही त्या दिवशी प्रमोद आडकरांना ते आणून द्या, मी तुम्हाला त्याचे पैसे देतो, पण तुम्ही उपाशी राहू नका. ऐक, सो नाईस. पण माझ्याकडे 500-700 कॉपीज साठल्या. पण घरोघरी श्यामची आई पुस्तक विकणारा माणूस, मोठा माणूस, एकच पुस्तक त्यांनी हजारो प्रती विकल्या घरोघरी हिंडून. फक्त व्रतस्थ माणूस, झापड लावल्यासारखा हिंडायचा. सकाळी निघाला, श्यामची आई पुस्तक. की घेता का हो, संस्कार करता. 25-30 रुपये.
पण दाराशी आलेल्या लोकांना आपण कसे वागवतोय बऱ्याचशा हो लोकांना ना. माहितीये. हम्म. तर हा माणूस मला भेटला. बाप रे, नवीनच आहे सगळं ना. नवीनच आहे. पुरस्कारांमध्ये मी एक पुरस्कार देतो, त्याचं नाव आहे हेलन केलर पुरस्कार. हो. हेलन केलर यांच्याबद्दल मी सांगायची गरज नाही. नाहीच. बरोबर आहे. अंधमुखबधीर. हो. मी हा पुरस्कार गेली कित्येक वर्ष देत आलेलो आहे एका नेत्रहीन व्यक्तीस. हम्म, हम्म. आणि मी आज तुम्हाला या तुमच्या व्यासपीठावरनं सांगू इच्छितो की वी आर नो बडी. हम्म. सीइंग देम वी आर नो बडी. त्यांच्याबद्दल दुःख किंवा कणव म्हणणार नाही, कारण ते आपल्यापेक्षा ठणठणीत आहेत, आपल्यापेक्षा इंटेलिजंट आहेत. ते असे व्यक्ती माझ्या नेत्रहीन व्यक्ती व्यासपीठावर आल्या. अगदी पंड्या साहेबांपासून मी एका संगीत शिक्षकाला सन्मानित केलं. पूर्ण ब्राईंड, जन्मजात ब्राईंड, डोळे बंद करून इथनं 4 पावलं चालून दाखवा. हम्म. सोपं आहे का? उत्तर आहे नाही. अजिबात नाही. उत्तर आहे नाही. तो बसला, सन्मानित केलं. त्या माणसाला 10,000 गाणी मुखोद्गत होती. संगीत शिक्षक, ओ. व्हायोलिन सुंदर वाजवायचा. समोर तेवढ्यात एक 20, 25, 30 लोक अचानक येऊन बसली. एकदम म्हणलं मी बोललेली नाहीये. रोटरी आणि लायन्स क्लबची लोक होती. बर. कार्यक्रम संपल्यावर ते आले. त्या अंध माणसाचा हात घातला. आडकर साहब, ये हमारे सर है, ये हमको म्युझिक सिखाते हैं. ओ. आणि त्यांनी एक प्यार का नगमा है किंवा गाणं व्हायोलिनवर वाजवलं. अहो, त्यांची बायकोही अंध. बापरे. ते आले. मी त्यांना म्हटलं तुम्हाला मी घ्यायला पाठवतो कोणाला तरी, आपण दुसरं काय बोलणार. मी परत एकदा माझं मत व्यक्त करतो की कणव किंवा काही त्याच्याबद्दल दया वगैरे त्यांना दाखवलेली आवडत नाही ना. मी हे बोलतोय आज त्यांचा ठणठणीतपणा, आपण आपला प्रोटोकॉल आहे म्हणून मी त्यांना म्हणलं. त्यामुळे आम्ही आमचे येतो. अरे वा. बरं. रिक्षाने आले, हॉटेल चहा पिले हा. आणि वर चालत आले. क्या बात आहे. पत्रकार भवनच्या सेकंड फ्लोअर चालत आले. ओ. कवी संमेलनामध्ये सहभागी झालेले कवी परिषदेच्या बाहेर उभे होते बस स्टॉपवर. हम्म. मी त्यांना विचारलं, ते म्हणले आडकर साहेब आता आम्ही निघतो घरी. म्हणलं मी ते राहायला होते सांगवी का वानवडीच्या तिकडं. बापरे. अरे म्हणलं तुम्ही जाणार कशी? काही नाही म्हणे, इथली बस करणार, स्वारगेटला उतरणार, स्वारगेटला दुसरी बस करणार, मग आम्ही आमच्या मिसेसला फोन करणार आणि त्या स्टॉपवर आम्हाला आणायला येणार. काय करावं सुचेना. हो. त्याला तो 6th सेन्स असतो मला असतो. वाटतं, नाही का? अदरवाईज कसं शक्य आहे? नाही शक्य. मोठा सेन्स असतो. स्ट्रॉंग स्ट्रॉंग सेन्स असणार आहे. हेलन केलर हो पुरस्कार. ना. हो ना. हेलन केलर हो ना. पुरस्कार खरंय. मोठा म्हणजे काय माहिती का, ही माणसं माझ्या आयुष्यात आली किंवा आज हा हेलन केलर पुरस्कार इतक्या हृदयाजवळचा आहे माझ्या, की या सगळ्या व्यक्तींना मी सन्मानित करू शकलो. हो हो हो. हे खरंय. सर्वात महत्वाचं. अगदीच. त्याच्यानंतर कोमल पवार स्मृती पुरस्कार. कुठला? कोमल पवार स्मृती पुरस्कार. हा हा. कोमल पवार ही सुंदर दिसणारी छान तरुणी साताऱ्यामधली. नंतर लग्न झालं कोमल धीरज गोडसे. हम्म. अचानक कॉलेजमधली प्राध्यापिका हम्म. अचानक श्वास न घेता यायला लागला. हो. दम लागायला लागला. बर. चालणं मुश्किल झालं अचानक. आणि काहीतरी पल्मनरी हायपर टेन्शन, काहीतरी दुधर आजार की ज्याने श्वास घेता येत नाही असं झालं. त्यांनी व्हॉल्व्स, फेफडे निकामी झाले. आई गो. ओके. त्याच्यानंतर ती 1.5 वर्ष ऑक्सिजनवर होती. अरे बापरे. लंग्स निकामी झाले, हार्ट निकामी झालं आणि तिचं महाराष्ट्रातलं पहिलं लंग्स आणि हार्ट ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन मद्रासला करण्यात आलं. त्याचा कित्येक लाखाचा खर्च नवऱ्यानी किंवा इकडच्या संस्थांनी मदत करून उचलला. आज ती मुलगी त्यातनं जगली, वाचली. हम्म. नुसती वाचली नाही तर तिने कोमल लाईफ फाउंडेशन संस्था स्थापन केली बर. आणि तिने अवयवदानाची जनजागृती चालू केली. वा. की आज ब्रेन डेड झालेल्या माणसाचं हृदय कामाला येतं, हो हो. डोळे कामाला येतात, सगळे अवयव येतात. हार्ट कामाला, सगळे अवयव कामाला येतात. ते वाया घालवू नका. हम्म. हे नातेवाईकांना सांगणं, तुम्ही अवयवदानाचा फॉर्म भरा, हम्म. हे सगळं सांगणं,
हे तिने महाराष्ट्रभर हिंडून चालू केलं. त्या मुलीची मुलाखत मी घेतली, बरं. त्या मुलीला पुरस्कार दिला. ती मुलगी माझ्या नवऱ्यासकट माझ्या घरी येऊन गेली. तिला मी घरचं खायला घातलं, तिला मी उकळून गार केलेलं घरचं पाणी भरून दिलं. आज प्रोटोकॉल्स असतात, कारण 2 वेगळ्या बॉडीज आहेत, हार्ट आणि लंग्स. 1.5 वर्ष ऑक्सिजन नाकात. तिने आत्महत्या करायचा प्रयत्न केला 2-3 वेळा. अरे बाप. लिहिलंय पुस्तकात मी माझ्या. तेव्हा नवरा काय करायचा, रात्री झोपताना तिचे हात पाय असे बांधून किंवा त्याच्या हातात दोरी आई गं. हो, ती आत्महत्येचा प्रयत्न केला तिने. बाप रे. आज तुम्ही असं नाकाला लावून काही वेळ बसून दाखवा बरे. 1.5 वर्ष होतं. बापरे. 1.5 वर्ष. ती मुलगी कोविड नंतर गेली, हो. लंग्स फेलियर हो अरे देवा. गेली. पण ते काम तिचा नवरा सुरू करतोय, त्यामुळे ती गेल्यानंतर आज तिची स्मृती जागृत राहावी. त्यामुळे अवयवदान सर्वात श्रेष्ठ दान आहे. अगदी 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 प्रश्नच नाही. सर्वात श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे कोमल पवार हिचं नाव ठेवून मी कोमल पवार स्मृती पुरस्कार एक अवयवदानात काम करणाऱ्या किंवा अवयवदान ज्यांनी केलेवर अशा व्यक्तीला आम्ही दरवर्षी सन्मानपूर्वक, आणि हे सगळे पुरस्कार सन्मानपूर्वक एक पुरस्कार असतात बरं का. एका वेळेला 4 पुरस्कार देतो वगैरे असं नसतं. सन्मानपूर्वक एक कार्यक्रम 1 पुरस्कार, त्याच्यात कमी नाही. त्याचं महत्व राहतं. डॉक्टर रवींद्र नांदेडकर म्हणून एक माणूस मला भेटला. जन्मजात डोळे होते, नंतर दुधार डोळे कमी 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 होत गेले आणि अंधत्व आलं. अंधत्व 99.99% आलं. नंतर ते 100% आलं. नंतर लहानपणी त्याला धनुर्वात झाला, बॉडी वाकली सगळी, चालता येईनासं झालं. तरी खचला नाही माणूस. उच्च शिक्षित झाला, ब्रेल लिपीवर नाही हो, कॅसेट ऐकून B.Pharm झाला, M.Pharm झाला, PhD झाला, LLB केलं, मग नंतर MA डबल MA केलं. डॉक्टर रवींद्र नाडकर यू इज इन पुणे. एका कॉलेजमध्ये शिकवायला लागला. अंध, चालता न येणारा माणूस, त्याला चालता नाही, एका माणसाच्या खांद्यावर हात ठेवून चालायला लागतं अजूनही. तो कॉलेजमध्ये शिकवायला लागला. B.Pharmच्या मुलांना तो शिकवायला, M.Pharm PhD झालेला माणूस शिकवायला लागला आणि ही बिकेम प्रिन्सिपल ऑफ दॅट कॉलेज. बापरे. त्याच्या पुढचं त्यांनी विशेष अभ्यास याच्यावर केला, शुगरवर केला, आणि भारत मधुमेह मुक्त करायचा असा त्यांनी निर्धार केला. आणि आयुष नावाची कंपनी स्थापन केली आणि एक आयुर्वेदिक औषध शोधून काढलं. कशावर? शुगरवर. शुगरवर आयुर्वेदिक औषध. आज तो महिन्याला 5 लाखाचे पगार करतोय हो. औषधावर 5. त्याच्याकडे लोक कामाला आहेत, 5-10 हजार लोक, त्याची ब्रँड पसरलीत लोक. बर. काय ना ब्रँड आहे ते? आयुष. आणि डॉक्टर रवींद्र नांदेडकर. बर. अरे वा. हा मोठा माणूस भेटला. माझ्या प्रवास नसता तर कसा भेटला असता? नसता भेटला. विद्याधर अनासकर म्हणून एक फार मोठी व्यक्ती आहे, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचा अध्यक्ष. त्यांचा जन्म कुठं झाला? लिहिलंय. त्यांचा जन्म पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात झाला. लहानपणी त्यांनी वेटर म्हणून काम केलंय, हॉटेलमध्ये कपडा मारला टेबलावर. बापरे. बागांच्या बाहेर बुड्ढी के बाल किंवा हे विकलेत. कष्ट करून माणसं मोठी होतात, तो कष्टाशिवाय नाही काही. कष्ट, अथक परिश्रम, प्रामाणिकपणेला पर्याय नाही. अगदी बरोबर आहे. त्याकरता अनासकर उगाच अनासकर नाही झाला. विद्याधर अनासकर आज केवढ्या मोठ्यावर पदावर आहे माणूस. कष्टाने आज महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक जी आज मायनसमध्ये चालली होती, प्लस मध्ये आणायचं मोठं काम केलेला माणूस विद्याधर अनासकर. हा मला प्रवासात भेटला. विद्याधर अनासकर सर, सॉरी, आय विल अपोलोजाइज सर, विद्याधर अनासकर सर माझ्या प्रवासात भेटले. हा प्रवास नसता तर कसे भेटले असते मला? डॉक्टर PD पाटील सर, मोठा माणूस, त्यांचं हॉस्पिटल मी लेख लिहिलाय. सर म्हणले तुम्ही हॉस्पिटल बघितल्यावर लेख लिहू नका. हॉस्पिटल बघितला, काळा कोट घालणाऱ्या वकिलांनी पहिल्यांदा ऑपरेशन थिएटरचा ड्रेस घातला. ऑपरेशन थिएटर, त्यांचं हॉस्पिटल बघून डोळे दिपले. 5 तास हॉस्पिटलमध्ये मी हिंडलो.
सर त्यांचे सगळे स्टाफ हिंडला माझ्याबरोबर. मी ते हॉस्पिटल बघितलं. तिथं म्हणे मला त्यांनी सोडलं की जा रुग्णांना जाऊन विचारा. ते रुग्ण म्हणले कि इधर की सुविधा इतनी बढ़िया है. कुठलं उत्तर प्रदेशवरनं महाराष्ट्रातनं काही आले होते. एक दवाई म्हणली हमको इधर से जाने का जी नहीं करता. कारण असं आहे प्रत्येक वेळेला पैसा बघत नाहीत सर. मोठा राजा माणूस डॉक्टर पी डी पाटील सर, त्याच्यावर मी लेख लिहिला. डॉक्टर शिवाजीराव कदम सर. आज या माणसांनी आज इतक्या जणांना मदत केली आहे. आज माणसं उगाच मोठी दातृत्व, मोठी माणसांचे दातृत्व असलेली मोठी माणसं मला माझ्या प्रवासात भेटली. ऍडव्होकेट गणेश हिंगमिरे सारखा माणूस भेटला. नाव ऐकलं नाही तुम्ही, नाव ऐकलं असेल पण पुणेरी पगडीचं नाव ऐकलंय. लासलगावचे ते लसूण ऐकलाय. केळी ऐकली ती कुठल्या गावाची केळी हे ऐकलंय. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीज ऐकल्यात तुम्ही. याचं पेटंट कोणी मिळवलं? याचं पेटंट मिळवलं ऍडव्होकेट गणेश हिंगमिरेनी. बरं. जो माणूस 25 वर्ष रस्त्यावरच्या बाकड्यावर झोपला. किती? 25 वर्ष रस्त्यावरच्या बाकड्यावर झोपला. 25 वर्ष दिव्याखाली अभ्यास केला. विजयानंद थिएटरच्या इथं पानपट्टीवर पान लावायचं काम केलं. तिथनं हा हुशार झाला, लॉ केलं, मोठा झाला आणि आज फॉरेन मध्ये त्याला लेक्चर द्यायला बोलवतात. दिस इज ऍडव्होकेट गणेश हिंगमिरे फ्रॉम पुणा. क्या बात है. माझ्या प्रवासात मला मंगलाताई शहा भेटली. मंगलाताई शहा म्हणजे पालवी म्हणून एक आश्रम आहे. हो माहिती आहे मला. पंढरपूरला भेटले मी त्यांना. एड्स झालेली 137 मुलं सांभाळतायत आज. मी तिथं गेलो. प्रचंड काम आहे त्यांचं. प्रचंड काम आहे. अगदी. शेड्यूल काय त्या बाईंचं? पहाटे 4ला उठणं, आवरणं 5 पर्यंत. 5 वाजता गोमूत्र प्रत्येक मुलाला लाईनीत उभं करून गोमूत्र भांडणे, कारण गोमूत्रानी इम्युनिटी वाढते. ते त्याच्यानंतर मुलांचे ब्रेकफास्ट, शाळा आणि हे सगळं व्याप सांभाळून त्यांना रात्री झोपायला वाजतात 11-12. बापरे. डिंपल घाटगे त्यांची मुलगी. पण मंगलाताई शहाची मुलगी डिंपल घाटगे याच कामात, तिचा नवरा याच कामात, त्यांचा मुलगा याच कामात. त्यांना काय मिळणार आहे याच्यातनं रिटर्न्स मला सांगा तुम्ही. काही नो रिटर्न्स. पण सामाजिक वृत्त. दे आर सेंट बाय गॉड टू डू दिस ड्युटी, डू दिस पायस वर्क, पायस ड्युटी. दे आर सेंट बाय गॉड. ही पूजनीय, ही देवत्व लाभलेली माणसं आहे ती. 137 एड्स झालेल्या लेकरांना सांभाळणं. व्हायरल लॉड. मी तिथं व्याख्यान द्यायला गेलो होतो, मुलांना गाणी गात होतो. काही मुलं मागणं अशी झोपली. व्हायरल लोड काउंट वाढला. CD4 काउंट, इम्युन सिस्टीम वाढली की टणटणीत. व्हायरल लोड काउंट वाढला की अशी होतात. बापरे. त्यांचं हॉस्पिटल बघितलं मी, डोळ्यांनी बघून आलेला माणूस आहे. आय हॅव सीन विथ माय ओन आईज. त्यांना प्रवास म्हणजे 20-22 वर्षापूर्वी एका घरी गेल्या होत्या. तिथं 2 मुली गोठ्यात टाकल्या होत्या, शेणाच्या गोठ्यात. त्यांना विचारलं आजोबांना, काय मुली शेण? आजोबांनी 4 शिव्या हसडल्या. म्हणे आई बापाचे बाप आहे नेन ते. त्यांना वाईट वाटलं. त्या घरी घेऊन जाऊ का? आजोबा आनंदित झाले. घरी घेऊन आल्या, स्वच्छ धुतलं, संगोपन केलं. मग एड झालेली कळली त्यांना आणि मग त्यांनी तो वसा घेतलाय. ते आजपर्यंत ते चालवत आहेत वसा. त्या खरंच कौतुकास्पद आहेत. कौतुकास्पद आहेत. अशी मोठी माणसं मला अनेक 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 भेटत गेली की त्यांच्याबद्दल मला जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. पुस्तक तुम्ही लिहिलेलं देखणी पावले भाग 1 भाग 2 मी लिहिले. त्याच्यामध्ये या सगळ्या मोठ्या माणसांबद्दल मी वर्णन केलेलं आहे. डॉक्टर श्रीकांत केळकर सरांचं काम मोठं आहे किंवा अनेक विश्वेश कुलकर्णी सरांचं काम मोठं आहे. डॉक्टर श्रीकांत केळकर सरांचं काम मोठं आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची माणसं मला भेटली की जी मला अनेक 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 माणसांबद्दल मला सांगता येईल तुम्हाला, की जी माझं आयुष्य फार 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 म्हणजे समृद्ध केलं मला आयुष्याने, समृद्ध केलं मला आयुष्याने. आणि त्यामुळे या प्रवासात माझ्या जिंदा दिल पुरस्कार, जिद्द पुरस्कार, जिद्द जीवन गौरव पुरस्कार, त्याच्यानंतर काव्य प्रतिभा पुरस्कार, काव्य जीवन गौरव पुरस्कार, त्याच्यानंतर धम्म क्रांती पुरस्कार, त्याच्यानंतर भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार, हे सगळे आणि अनंत कोमल पवार स्मृती पुरस्कार, हे सगळे पुरस्कार जे आहेत
हे मी किंवा हेलन केलर पुरस्कार जे मी हो, सांगितलं, हो. हे सगळे माझ्या संस्थेतर्फे मी देत आलेलो आहे, देत आहे आणि देत राहणार आहे. क्या बात आहे. किंवा अंधांमध्ये म्हणाल तर भारताची अंधांची क्रिकेट टीम आहे. हो. देअर इज अ ब्लाइंड क्रिकेट टीम ऑफ इंडिया. त्याच्यात वी हॅव गॉट वर्ल्ड कप. बापरे. त्याच्या कॅप्टनला आम्ही सन्मानित केलेलं आहे. ती अंधांची टीम कशी असते, बॉल असतो, त्या बॉलमध्ये हे असतात, दगड घातलेली असतात, दगड शिस बरं. असे हालतात हो. आणि मग समोर उभं राहायचं आवाज. आणि आवाज करून असा टाकायचा आणि ते आवाज करत बॉल जातो. असं ते क्रिकेट असतं. पण त्याच्या कॅप्टनला आम्ही सन्मानित केलं आहे की ज्याला, जो स्वतः कॅप्टन अमोल म्हणून, त्याला भारताचे महामहिम पंतप्रधानही भेटलेले आहेत. बरं. भारतरत्न सचिन तेंडुलकर भेटलेले आहेत. वा. आम्ही आत्ता एका व्यक्तीला सन्मान केला, तो भारताच्या अंध क्रिकेट बोर्डचा अध्यक्ष, बरं. त्याला आम्ही सन्मानित केलं. मोठं काम त्या माणसाचं. सगळी माणसं नोकरी करणारी येतो, हो, ही नोकरी करूनच सगळा व्याप सांभाळतायत, तरी आनंदी आहेत. ते महत्वाचं. आणि आपल्याला काही खुट्ट झालं तरी अरे मी काय करू, असे हो. हातपाय गळणारे आपण. खरंय. का हातपाय गाळतो आपण? हातपाय गाळायचं काही कारण नाही. देर इज ऑलवेज सोल्युशन टू एव्हरी प्रॉब्लेम हॅज सम सोल्युशन. खरंय. बाजूला टाका पुढे जा ना तुम्ही, रडत नका बसू. अगदी. त्यामुळे सगळी माणसं माझ्या प्रवासात भेटली. आनंद. डॉक्टर तात्यासाहेब लहाने, ते तर काय मोठं. तात्यासाहेब लहाने म्हणा किंवा चारू काका सरपोतदार म्हणा, सगळी अगदी. माणसं मी मुलाखती घेत गेलो, भेटत गेली. मला अनेक आनंद वाटला. अनेक उदाहरणं देण्यासारखी आहेत, पण ते बोलायला लागलो तर पुन्हा एक एपिसोड होईल. एपिसोड नाही, कित्येक तास बोलू शकतो मी. पण ही आणि अशी माणसं माझ्या आयुष्यात आली, त्यांनी आयुष्य वृद्धिंगत होत गेलं. आणि हे मी अनेक वर्ष करत आलो. त्यामुळं या पुरस्काराच्या माध्यमातून व्हेरियस पर्सन्स मेट मी. एक्झॅक्टली. दॅट इज इम्पॉर्टंट. ह्याच्याच आता तुमचं सिग्नेट म्हणून तुम्ही प्रकाशक पण आहात आणि सिग्नेट ही तुमची प्रकाशन संस्था आहे. त्याच्या योगे तुम्ही अनेक पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे. त्या निमित्ताने अनेक लेखकांशी पण तुमच्या भेटी झालेल्या आहेत. तर तो अनुभव कसा आहे तुमचा? सिग्नेट पब्लिकेशन्स ही संस्था 1992 साली स्थापन केली मी. बरं. बहादर खेर म्हणून फार मोठे लेखक, हो, हिरोशिमा कादंबरी त्यांची प्रसिद्ध आहे. चाणक्य म्हणून कादंबरी त्यांनी मराठीत लिहिली, त्याचा इंग्लिश अनुवाद केला गेला. बरं. आणि तो इंग्लिश अनुवाद पहिला सिग्नेट पब्लिकेशन्सनी प्रकाशित केला. ते माझं पहिलं पुस्तक. अरे वा. त्यांनीच केला का अनुवाद? नाही, दुसरे करंदीकर हा. म्हणून त्यांनी केला, अच्छा. पण ते पुस्तक प्रकाशित केलं. बरं. तेव्हा बहादर खेर म्हणा किंवा नंतर मला भेटलेली माणसे, विश्वास मेंदळेंचं हो, लेखन. हो. विश्वास मेंदळेंची अनेक पुस्तकं, बहादर खेर, विश्वास मेंदळे, नंतर ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य रवींद्र भट सर हो, हे भेटले. माताजी निर्मला देवी, हो. त्यांची अच्छा. पुस्तकं प्रकाशित करण्याचं मला भाग्य, त्यांना अरे वा. भेटण्याचं भाग्य मला मिळालं. बरं. आणि अनेक कवींची पुस्तकं मी प्रकाशित केली. जवळजवळ 200च्या वर पुस्तकं प्रकाशित केली. पण नंतर रंगत संगत अडकत फाउंडेशन, माझा स्वतःचा वकिलीचा व्यवसाय वाढल्यामुळे मी जरा थोडी संस्था ती नंतर थोडी करत थांबवली. काम त्याचं थांबवलं. थांबवलं. पण 200च्या वर पुस्तकं प्रकाशित केलीत आणि चांगल्या लेखकांची केली, चांगल्या कवींची केलेली आहेत. हे सिग्नेट पब्लिकेशनचे काम आतापर्यंत केले. वा वा. पण मग पूर्वीचे लेखक ज्यांची हे पुस्तकं तुम्ही प्रकाशित केलेली आहेत किंवा काय, आणि आताचे नंतरच्या पिढीतले लेखक, काही फरक जाणवतो का तुम्हाला? म्हणजे जरी प्रकाशन करत नसलात तरी एक वाचन असेलच ना. लेखकांमध्ये काही तसा फरक नाहीये, पण वाचनामध्ये म्हणाल तर वाचन संस्कृती म्हणतात पूर्वी इतकी नाहीये वगैरे, तर हे असं नाहीये. वाचतात लोक चांगली पुस्तकं. आजही त्याला डिमांड आहे, हो, मागणी आहे. खरं. वाचन संस्कृती वाढतीये का? तर उत्तर हो. त्याच्याबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडिया पण आहे, व्हॉट्सअप आहे, सगळं मान्य, पण ते पण बघतात. पण फिजिकली एखादा ग्रंथ वाचणं, त्याच्यात जो आनंद आहे तो काही आगळा वेगळा आहे. त्यामुळे वाचन संस्कृती, पुस्तकाची डिमांड आज आहे का? तर उत्तर आहे हो. आणि त्यावेळेचे लेखक आणि आजचे लेखक याच्यामध्ये फरक करायला म्हणाल तर फरक काही नाहीये. लेखक हा लेखकाच असतो आणि तो त्या परीने त्याच्या व्यक्तिमत्वाच्या, त्याच्या बुद्धी चातुर्याच्या, त्याला जे विषय सुचतो त्याप्रमाणे तो कागदावर उतरवतो. बरोबर. प्रत्येक काही नाटककार असो तो उत्तम नाटक लिहितो, कादंबरीकार असो तो उत्तम कादंबरी लिहितो, कवी असेल तर उत्तम कविता लिहितो. प्रत्येक जण आपापल्या परीने, आपापल्या कुवतीप्रमाणे,
आज ते करतच असतो. तर लेखक पूर्वीचा आत्ताचा फरक आहे का? तर उत्तम नाही वाटत. उत्तरे नाही. लेखक हा लेखकच असतो. पूर्वीचेही चांगले होते, आत्ताचेही चांगले असतील आणि पुढचेही चांगले असतील, कारण लेखक हा लेखकच असतो. खरंच आहे. आणि काळानुरूप जे बदल होत जातात, म्हणजे समाजामध्ये असेल किंवा इतर बाबतीमध्ये, तर त्याचं ते प्रतिबिंब त्या त्या वेळच्या लेखकांच्या लिखाणामध्ये दिसून येतं. हो, दिसून येतं खूपच. ना. असं आहे बघा, कोविड, आता फॉर एक्झाम्पल कोरोनाचा काळ तर सगळ्यांनी अनुभवलेला आहे. हो तर त्या कोरोनाच्या काळामध्ये कोविड विषयक माहितीपूर्वक अनेक पुस्तकं लिहिली हो गेली. हो हो बरोबर. अनेकांनी पुस्तकं लिहिली की त्या त्या डॉक्टर्स पण होते त्याच्यात. ते डॉक्टर्स होते. त्या त्या प्रसंगानुसार किंवा महायुद्ध झाली, हम्म. फर्स्ट वर्ल्ड वॉर म्हणा किंवा 26/11 म्हणा किंवा काही कसाबर पुस्तक निघाले, त्या त्या वेळेनुसार त्या त्या लेखकांनी त्या त्या परीने तो विषय ज्याच्यात त्याला समजतं तो विषय हँडल केलेला आहे आणि ती समाजासमोर पुस्तकं आणलेली आहेत. त्यामुळे ते चालत आलेलं आहे चालत आणि चालत राहणार आहे. तो विषय, तो काळ, तो विषय, त्याप्रमाणे ते चालत राहणार आहे करेक्ट करेक्ट. निश्चितपणे. तुम्ही महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह पण आज गेली अनेक वर्ष कार्यवाह म्हणून काम करताय, तर सुरुवात मुळात कशी झाली तिथे? महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे जायच्या अगोदर मी अजून एक गोष्ट आहे. मी पहिलं महाराष्ट्र साहित्य परिषदेचा खुलासा करतो, नंतर अजून एका संस्थेविषयी आपल्याला सांगेन बरं. जोडूनच. हां. मला महाराष्ट्र साहित्य परिषदेत आमचे गुरुवर्य डॉक्टर गन्ना जोगळेकर सरांनी आणलं. बरं. साधारणपणे 22-23 वर्षाचा पूर्वीचा काळ आहे तो. ते 24-25 वर्षापूर्वीचा काळ आहे. मी कार्यवाह म्हणून जॉईन झालो आणि कार्यवाह म्हणून मी आत्तापर्यंत उत्तम काम केलेलं आहे. आणि कार्यवाह होता होता कार्यवाह विभाग, अतिथी निवास, वास्तू देखभाल, त्याच्यात अनेक गोष्टी मी हाताळलेल्या आहेत. आणि आज त्यावेळेला होतो आणि अजूनही 6-7 वेळेला इलेक्शन हो बाकायदा मी जिंकलेलो आहे. बरोबर. आणि सरांनी मला आणलं. आणि महाराष्ट्र साहित्य परिषद हे आमचं मंदिर आहे. आमच्या जरी संस्था असल्या तरी महाराष्ट्र साहित्य परिषदेने आम्हाला मोठं केलं. ही गोष्ट आम्ही कधीही मी विसरू शकत नाही. महाराष्ट्र साहित्य परिषद हे आमच्याकरता मंदिर आहे. आज त्या मंदिरात जाताना आम्ही त्याला वाकून नमस्कार करूनच साहित्य परिषदेत जातो, हे मी आवर्जून सांगतो. आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ संमेलन निधीवरही मी ट्रस्टी आहे. आज आमचे सर्व सन्माननीय सदस्य म्हणा, आज सगळे आम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या गावात, शहरात असतात, पण सगळे आम्ही एकत्र आहोत. तर माझ्या स्वतः करता साहित्य परिषद हे एक मंदिर आहे. साहित्य परिषदेचाही माझ्या आयुष्यामध्ये फार महत्वाचा आणि मोलाचा वाटा आहे. तसंच मी आडकर फाउंडेशन असो, साहित्य परिषद असो, त्याच्यानंतर रंगत संगत असो, काव्य विभाग असो, रमाई महोत्सव, महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, रमाई मातांचा एकमेव जगातला पुतळा आज वाडिया कॉलेजच्या समोर आहे. बरं. आज त्याचा मी 12 वर्ष रमाई महोत्सवाचा अध्यक्ष आहे. बरं. अरे वा. 1 ते 7 फेब्रुवारी आमचा मोठा रमाई महोत्सव असतो. मी आणि विठ्ठल गायकवाड ते मुख्य संयोजक आहेत, मी अध्यक्ष आहे. बरं. 1 ते 7 फेब्रुवारीमध्ये अनेक दरवर्षी. कार्यक्रम दरवर्षी तिथेही रमाई रत्न पुरस्कार असतो, एक कवी संमेलन असतं, एकपात्री असतो, व्याख्यान असतात. वर्षभर स्मारकाच्या वतीने आमचे अतिशय छान कार्यक्रम असतात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार असतो, संविधान रत्न पुरस्कार असतो, शाहूजी महाराज पुरस्कार असतो. असं माझं एक वेगळं कार्य पण मी करत आलेलो आहे. आज भगवान गौतम बुद्ध आणि महामहिम भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण जी आहे त्याचा अत्यंत आदर आहे. मला ती अत्यंत 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 पूजनीय आहेत ते. आणि तेही काम मी करत आलेलो आहे आणि करत राहणार आहे. माझ्याबरोबर विठ्ठल गायकवाड, लताताई राजगुरू ही सगळी मंडळी माझी त्यावेळी तिथं असतात. आजच छान कार्यक्रम आमचा, अण्णाभाऊ साठेंची आता जयंती येते, आजच छान पुरस्कार समारंभ झाला. तर तेही माझं एक वेगळं काम आहे, ते मी करत किती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमचं चालू आहे. काय माहितीये का, ज्याच्यात आपल्याला आनंद वाटेल ते करावं. खरंय, अगदी खरंय. हे निश्चितपणाने. आणि भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांततेचा मार्ग सांगितलेला आहे. शांततेचा मार्गच महत्वाचा आहे. आज शांततेशिवाय, प्रेमाशिवाय दुसरं काय आहे? काहीही नाही. शांतता आणि शाश्वत आहे सगळ्यात, हे शाश्वत आहे. आणि आमचं तिथं म्हणजे महामाता रमाई आमच्या आईसारख्या, आमच्या आई आहेत. आम्ही त्यांना नतमस्तक आहोत. आज प्रत्येक आईसमोर आपण नतमस्तक होतो. आमच्या त्या आई आहेत, आम्ही तिथं नतमस्तक असतो.
कारण आज बाबासाहेब मोठे झाले, महामहिम बाबासाहेब मोठे झाले, आज त्यांचा त्यागही महत्वाचा आहे, मोठा आहे. त्यामुळे गेली 12 वर्ष हे मी काम करत आहे आणि करत राहणार आहे. वा, खूप छान. आता आपण जसं म्हणलं की महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तुम्ही कार्यवाह म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत आहात. हो. पण मग त्या अनुषंगाने मला एक विचारायचं वाटेल की साहित्य परिषदेचं समाजासाठी योगदान म्हणून काय सांगता येईल? महाराष्ट्र साहित्य परिषद ही सर्वात जुनी आद्य संस्था, किती वर्ष झाली? 120 वर्षापूर्वीची. अच्छा. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी एका वाड्यात स्थापन केलेली. आज त्याचा मूर्त स्वरूप तुम्ही बघताय, हो एवढं भव्य दिवस झालेलं हो आहे. हो. आज जी साहित्य संमेलनं जी सुरू आहेत हम्म. त्याचं मुख्य आद्य कारण म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद. बर. आता साहित्य परिषद विदर्भ, मराठवाडा आणि मुंबई मराठी या 4 संस्था आहेत. 4 संस्था मिळून महामंडळ आहे, पण मुख्य महाराष्ट्र साहित्य परिषद. आज महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वर्षभर विविध उपक्रम असतात, विविध समारंभ असतात, नंतर विविध पुरस्कार आम्ही देतो, ग्रंथांना पुरस्कार देतो. अच्छा. आज भीमराव कुलकर्णी पुरस्कार देतो. आज एक महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अतिशय प्रतिष्ठेचा असा मोठा पुरस्कार एका ज्येष्ठ साहित्यिकाला दिला जातो, अच्छा. जो अनेक वर्ष दिला जातोय. त्यामुळे मराठी साहित्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचं नाव घेतल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, हे निश्चित. मोठं काम आहे साहित्य मोठं काम आहे. परिषदेचं. साहित्य नाही, आहेच. परिषदेने समाजाला खूप काही दिलेलं आहे. अगदी अगदी, प्रश्नच नाही. त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा अनेक पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित आहात आतापर्यंत. पण तुम्हाला सगळ्यात जवळचा असा सन्मान तुमच्या दृष्टीने कोणता आहे? त्याचं उत्तर तुम्हाला मी असं देईन की मला प्रत्येक सन्मान जवळचा आहे, कारण प्रत्येक पुरस्कार हा माणसाला जवळचाच असतो. जवळचा. पण पुरस्कार देणाऱ्याची इच्छा असते, मला बघून, माझं काम बघून मला पुरस्कार द्यायचा. अगदी. हो. त्यामुळं मला रमाई रत्न पुरस्कार मिळालेला आहे, मला छत्रपती शाहूजी महाराज हा प्रतिष्ठेचा पुरस्कारही मिळालेला आहे, मला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा समाजभूषण पुरस्कारही मिळालेला आहे, मला पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचाही पुरस्कार मिळालेला आहे, मला आयोजन जीवन गौरवही पुरस्कार मिळालेला आहे, मला लहान मोठे अनेक 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 सुधाकर मिसळ म्हणून अहमदनगरचा पुरस्कार मला मिळालेला आहे, बाहेरगावचे पुरस्कार मिळालेले आहेत. पण प्रत्येक पुरस्काराचं काही लहान पुरस्कार असं आहेत, पण पुरस्कारामध्ये लहान मोठा पुरस्कार कोणताही नाही. मला सर्व प्रोत्साहन आहे, पाठीवर थाप आहे, आणि मी ती प्रत्येक पुरस्कार त्याच आनंदाने आणि अनेक नम्रतेने स्वीकारलेले आहेत. वा, फारच छान, फारच छान. मग आता तुमचं एवढं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, तुम्ही सतत कामानिमित्त घराबाहेर असण्याची शक्यता जास्त असेल. तर तुमचं कुटुंब आहे, मिसेस आहेत, लेकीचं लग्न झालेलं आहे, पण तरीसुद्धा असं कधी होतं का की अरे घराकरता नाही मला जास्त वेळ देता येते, किंवा घराकरता मुद्दाम वेळ काढावा कुटुंबाकरता म्हणून तुम्ही काही विशेष प्रयत्न करता? त्याच्या अगोदर अजून एक मी थोडंसं बोलू इच्छितो की भाऊसाहेब पाटणकरांचा मगाशी उल्लेख केला. भाऊसाहेब पाटणकरांनी जी जिंदादिल शेरोशायरी जी अजरामर करून ठेवली, आज ते शेरोशायरीचे कार्यक्रम मी बसवलेला कार्यक्रम आहे. पूर्वी त्याचे प्रयोग केलेले आहेत, 10 प्रयोग, पण ते नंतर का थांबवले तर मला बाहेरगावची निमंत्रण यायला लागली. पण शेवटी त्यावेळेला प्रोफेशन होता, पोटापाण्याचा व्यवसाय होता, त्यामुळे मी थांबवली. पण आता मी ते लवकरच परत एकदा भाऊसाहेब पाटणकरांचा जिंदादिल हा कार्यक्रम आज मी लवकरच रसिकांच्या भेटीला आणणार आहे. वा वा वा. कुटुंबाबद्दल म्हणाल तर हो, थोडं दुर्लक्ष झालं कुटुंबाकडं, नाही कशाला म्हणायचं. प्रोफेशन या कार्यक्रमांमध्ये पूर्वी आर्थिक ओढाताणी झाली, कारण पूर्वी जाहिरात द्यायची म्हणली तर सकाळला 200 रुपये लागायचे. शेवटी एखादी संस्था एखादा कार्यक्रम करायचा म्हणला तर पैशाशिवाय तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, पैशाची नाटकं करता येत नाहीत. त्यावेळेला ओढाताण झाली, पण शेवटी असं आहे की पत्नीने सांभाळून घेतलं, मैथिलीताईने सांभाळून घेतलं, मैथिलीताईने सांभाळून घेतलं की बाबा काही जणांनी टिंगल टवाळी केली, काही जणांनी मला त्यावेळेला मूर्खात काढलं, का रिकामटेकडे उद्योग. पण आज तीच मंडळी म्हणतात की आम्ही आहोत, आम्ही कालाय तस्मै नमः. पण आज घरच्यांकरता फार वेळ तेवढा देऊ शकलो नाही. ती खंत आहे, कधी कधी त्याचं वाईटही वाटतं. कधीतरी ट्रिपला गेलात किंवा त्या निमित्ताने मे बी वेळ मला आता जेवढा जास्तीत जास्त वेळ देता येईल तेवढा, आता लेकीचं लग्न झालंय, नात आहे, जास्तीत जास्त वेळ देतो.
काव्य विभागाची माझी पत्नी आता कार्याध्यक्ष हो त्या आहे. स्वतः आहे. तिला कार्यक्रमाला मी घेऊन जातो, ती बाकायदा सगळं आता बघते, मला मदत करते. आणि आज जो काही प्रमोद आडकर आहे, जो काही आहे, खंबीर साथीशिवाय होऊ शकत नाही. नाही नाही, अगदी बरोबर आहे. आज जगवलं तिने मला. त्यामुळं आज आपण हे ऋण भक्कम साथ भक्कम तेवढीच साथ आहे. महत्वाची आपण आहे. हे फेडू शकत नाही. अगदी खरंच. आणि प्रत्येक आणि माणसाने फेडू पण नाही, फेडू त्या ऋणातच राहायला ऋणात पाहिजे. राहावं, ऋणात राहावं. आणि मी हे बोलतोय कारण असं आहे, वचनंशु दरिद्रताम. काही माणसं बोलतात, काही बोलत नाही. हे बोललो नाही तर माझी चूक दिसेल ती. मी स्वतःला नाही फसू शकत किंवा स्वतःपासून काही लपू शकत नाही. माझ्यात आत बाहेर असं काही नाही. खरं ते बोलायचं, प्रामाणिकपणाने वागायचं, जे मी आतापर्यंत करत आलेलो आहे आणि ते मी करत राहणार आहे. वा. आता मुलाखतीच्या शेवटाकडेच आपण येतोय साधारण. पण मला सांगा आता, तुम्ही एवढे प्रथितयश वकील, लेखक, प्रकाशक आणि आयोजकही आहात, बाकी साहित्यिक पण आहात. तर एखाद्या व्यक्तीला समजा या क्षेत्रात येऊन काम करण्याची इच्छा असेल तर त्यांनी कोणत्या गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे? सांगतो. एखाद्या व्यक्तीला जर वकील व्हायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे ज्ञान पाहिजे, शिक्षण पाहिजे, ज्ञान पाहिजे, अपडेशन पाहिजे आणि काहीही कुठलेही कष्ट करायची तयारी पाहिजे. झेरॉक्सपासनं स्टॅम्प चिकटवण्यापासनं सगळे करायची तयारी, शिकण्याची तयारी, उमेदवारीची तयारी ही असली आणि वरिष्ठांचं जे काय आपले सिनियर्स असतील ते काय ज्ञान देतील ते आत्मसात करावं. कोर्टाची आर्ग्युमेंट्स नवीन नवीन ऐकावीत, ठिकठिकाणी जावं, वेगळी पुस्तकं वाचावीत, तर तुम्हाला यश नक्की मिळेल. एखाद्याला संस्था उभी करायची असेल तर संस्था उभी करणं इतकं सोपं नाही राहिलेलं आजकाल. स्वतःचे पैसे खर्च करून करायचे असेल तरी इतकं सोपं नाही राहिलेलं आजकाल. पण आज एखादा कार्यक्रम आखताना जर शिस्त कशी आखणी करावी हे ज्ञान प्राप्त करून घेणं, मी अनेक जणांना सांगत आलेलो आहे, सांगतो, अजूनही सांगतो. मला जे विचारतात ते सांगतो की या सगळ्या बारीक बारीक गोष्टी ज्या मी मगाशी सांगितल्या, संस्थात्मक कामात तुम्हाला करायचं असेल तर बरोबर तुमच्या माणसं पाहिजेत, फॉलोअर्स पाहिजेत, ग्रुप पाहिजे, जी तुम्हाला आणि त्यांना बरोबर घेऊन तुम्ही गेलं पाहिजे. तुम्ही एकटे पुढे ते मागे असं नाही चालायचं. हातोटी पाहिजे, तुम्ही बरोबर गेला पाहिजेत, बरोबर घेऊन जाण्याची हातोटी पाहिजे. तर तुम्ही संस्था उभी करू शकता, काम उभं करू शकता. साहित्य आणि लेखन जे आहे हे असं येत नाही, त्याकरता ते उपजत लागतं किंवा सुचावं लागतं. एखाद्या कवीला एखादी कविता रात्री 2 लाईन सुचते, मग उठून तो लिहितो. तुम्हालाही तो अनुभव आहे. त्यामुळे ते त्या विभागातल्या म्हणजे कवी असो, साहित्यिक असो, ते त्याच्या कवितेनुसार किंवा मी अशा प्रकारे लिहीन ते त्याचं असतं. पण कुठल्याही कामामध्ये प्रामाणिकपणा हा सर्वात महत्वाचा. प्रामाणिकपणा, अर्ज, एन्थुझियाझम, बरोबर, या गोष्टी जर असतील तर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही साध्य करू शकाल. सगळ्यांना बरोबर घेऊन चला. असं आहे बघा, तुम्ही जे काय करताय ते कुठल्याही बाबतीत तुम्ही घरच्यांना विश्वासात घ्या. त्यांना त्याची कल्पना देताना सांगा की मी असं असं करतोय. बरोबर, प्रामाणिकपणा दाखवा, प्रामाणिक प्रयत्न दाखवा. मग ते कुठल्या बाबतीत असो, आणि ते कसं करताय, कसं, मग ते नवरा असो किंवा बायको असो, प्रामाणिकपणा, सचोटी ही असेल ना तर तुम्हाला आज उद्या यश नक्की मिळेल. आणि बी फेअर. आणि दुसरं, फॉलची तयारी ठेवा. इफ यू फेल वन्स, राईज अगेन. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे म्हणतात. आणि तुम्ही सगळ्यांबद्दल कृतज्ञ राहा, कृतज्ञ होऊ नका. ज्याच्यामध्ये लक्षात घ्या, करुणा आणि कृतज्ञता ही कायम जागृत आहे. ज्या व्यक्तीमध्ये करुणा आणि कृतज्ञता कायम जागृत आहे तो माणूस आज न उद्या यशस्वी राहिल्याशिवाय राहणार नाही. यशस्वी तो निश्चितपणाने होणार, हे माझं स्वतःचं ठाम मत आहे. करुणा आणि कृतज्ञता. खरंच आहे. खूप छान. म्हणजे तुमच्याशी एवढ्या गप्पा मारल्या, वेळ कसा गेला खरंच कळलं नाही आम्हाला. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आज इथे आलात आणि रसिका मोहिनी पॉडकास्टवर तुमचे एवढे सुंदर विचार मांडलेत, त्याकरता आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद. आपण मला इथं आमंत्रित केलं
मला काय जे सुचलं तोडकं मोडकं ते मी बोललो तुमच्या समोर. काही रसिकांना विनंती, काही चुकला असेल तर पहिल्यांदीच दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण मला बोलवलं, हा सन्मान दिलात, याबद्दल अत्यंत आनंद, समाधान व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. रसिक मोहिनी.